रामकृष्ण नामे हि दोन्ही साजरी, रामकृष्ण नामे हि दोन्ही साजरी, हृदय मंदिरी स्मरागारे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. ज्ञानदेवधानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवधानी रामकृष्ण माळा, हृदय जिवाळा श्रीमूर्ती रया. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. महायोग पीठे तटे भीमरथ्य, वरम पुंडलीकाय दातु मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. पदानी पणीला मदनी जाणी पमग प. पदानी जाणी जाणी पणी धनी धनी ध, मदनी जाणी पमग प. पदानी धनी 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 पणी धनी 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 ध, मदनी जाणी पमग प प प प प. प प मद प मग प मग रे मग रे ध. प प मद प मग प मग रे मग रे. प प मद प मग प मग रे मग रे ध. दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. पदानी पणीला मदनी जाणी पमग प. पदानी जाणी जाणी पणी धनी धनी ध, मदनी जाणी पमग प. पदानी जाणी 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 पणी धनी 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 ध, मदनी जाणी पमग प प प प प. प प मद पमग पमग रे मग रे ध. प प मद पमग पमग रे मग रे. प प मद पमग पमग रे मग रे ध. दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. त्याच्या कृपादाने कथेचा विसारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांची केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी,
रामकृष्ण नामी ही दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे की विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे माईबाप योग्याची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय त्यांचा उत्कृष्ट असा नामाचं महत्व सांगणारा आणि 3 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता घेतलेला. खरं पाहिलं तर आज ज्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे ते निमित्त आज खूप सुंदर दिवस आहे, खूप पवित्र दिवस आहे. अंगारक चतुर्थी जी वर्ष 6 महिन्यातून एकदा येते. संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्याला, पण अंगारक चतुर्थीचं जरा थोडंसं विशेष महत्व आहे. अंगारक चतुर्थी जर कोणी उपवास करत असेल तर संकष्ट चतुर्थीचं सुद्धा पुण्य त्याच्या पदरामध्ये पडत असेल. एवढं महत्व अंगारक चतुर्थीचं आहे. आणि या चतुर्थीच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आपले हनुमान नगर पांढरी बरोबर या ठिकाणी जय हनुमान तरुण मंडळ या ठिकाणी असणारी आपल्या या सुंदर अशा गावामध्ये सुंदर अशा पद्धतीने आयोजन केलं. ज्यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग आला. खऱ्या अर्थाने आमचं माहेरघर गाडगेवाडी बरोबर. पण आलेत का सगळे माझ्या कीर्तनाला? दिसतायत तसे पुढे बसले, त्यामुळे सगळे आमच्या मावशी आलेत. सगळे बरेच दिवसापासून म्हटले भेट नाही गाठ नाही, पण कार्यक्रमाच्या निमित्तातून पडली की आता नाही म्हणले कार्यक्रमाच्याच निमित्तातून तुम्ही आता असं काही येतच नाही तुम्ही. त्यामुळे मला वाटतं आमचे आदरणीय आमचे मोहन आबा यांनी संपर्क केला होता. कार्यक्रम आहे असं असं ठीक आहे म्हटलं. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या प्रेमातून येण्याचा योग आहे. खूप सुंदर या ठिकाणी आपल्या या नगरीमध्ये गणपती बाप्पाची ही जी भक्ती आहे, या भक्तीमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत, गणपती बाप्पाच्या समोर उपस्थित आहोत. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्या गणपती बाप्पांना वंदन केलं पाहिजे बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांना वंदन करूया एका गीताच्या माध्यमातून. गजानना श्री गणराया आधी वंदो तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी वंदो तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी वंदो तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी वंदो तुझ मोरया. मंगल मूर्ती श्री गणराया आधी वंदो तुझ मोरया, गजानना 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 श्री गणराया आधी वंदो तुझ मोरया. सिंदूराच्या सीता धवळी अंगा चंदन ओटी फुलविरंग फुलविरंग भगता मानस होते दंग होते दंग. जीव जडला शरणी तुझिया आधी वंदो तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी वंदो तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी वंदो तुझ मोरया, गजानना श्री गणराया
आधी बंधू तुझा मोरया गजानना श्री गणराया आधी बंधू तुझा मोरया मंगल मूर्ती श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी बंधू तुझा मोरया तुझ मोरया. या गणपती बाप्पाच्या समोर आपण सर्वजण उपस्थित आहोत आणि ज्या आराध्य दैवतासमोर आपण या ठिकाणी आहोत त्या गणपती बाप्पाची थोडीशी माहिती सांगणं गरजेचं आहे. गणपती बाप्पाची निर्मिती नेमकी कशी झाली? ज्या आराध्य दैवताच्या समोर गणपती बाप्पाच्या समोर आपण बसलेलो आहोत, गणपती बाप्पाची निर्मिती नेमकी कशी झाली? गणपती बाप्पा कसे जन्माला आले? त्यांच्या जन्माची थोडीशी कथा आपण पाहू बरं का. तर असं म्हणतात, आपण ऐकलं असेल शिव महापुराणामध्ये पण असा उल्लेख आहे की गणपती बाप्पाची निर्मिती ही पार्वती मातेच्या अंगावरच्या मळापासून झाली. कशापासून? पार्वती मातेच्या अंगावरच्या मळापासून गणपती बाप्पाची निर्मिती झाली. आता मी लहान लेकरांना असं वाटू शकतं की पार्वती मातेच्या अंगावरच्या मळापासून गणपती बाप्पा तयार झाले. पार्वती मातेला किती दिवस अंघोळ करावी लागली नसेल? ही एक शंका लहान मुलाच्या मनामध्ये येऊ शकते. पण लक्षात ठेवा, तो मळ म्हणजे नेमकं काय मी तुम्हाला सांगेल. अजूनही पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पांडुरंगाचा अभिषेक केला जातो आणि पांडुरंगाचा अभिषेक करत असताना सगळ्यात पहिल्यांदा पांडुरंगाला ते उठण्याचा लेप लावला जातो. लेप, बरोबर आहे. तुम्ही कधी पण बघा जाऊ, ते पहिल्यांदा उठण्याचा लेप त्या पांडुरंगाला दिला जातो आणि उठण्याचा लेप एकदा का देऊन झाला, ते सगळं झाल्यानंतर ते लेप काढून असा साईडला सगळा असा जमा करून तो ठेवला जातो. अजूनही त्या ठिकाणी उठण्याचा लेप पहिल्यांदा दिला जातो. मग तोच लेप म्हणजे काय? मग तोच लेप म्हणजे पार्वती मातेच्या अंगावरचा. म्हणजे पार्वती माता स्नान करत असताना सगळ्यात पहिल्यांदा उठण्याची ऊब घेतायत. ज्या वेळेस पार्वती माता स्नान करतायत त्यावेळेस पहिल्यांदा त्या उठण्याची ऊब घेतात आणि मग त्यांचं स्नान आटोपताय आणि ऊब घेऊन झाल्यानंतर पार्वती माता काय करतात, ते उठणं काढतात आणि बाजूला असं साईडला काढून ठेवतात. एके दिवशी काय झालं, उठण्याची ऊब देऊन झाल्यानंतर पार्वती मातेने तो उठण्याचा लेप घेतला, एका साईडला काढून ठेवला आणि त्या लेपापासून एक सुंदर अशी लहान मुलाची एक आकाराची एक मूर्ती तयार केली. कुणी? पार्वती माते. त्या उठण्याच्या लेपाला लहान मुलाचा आकार दिला आणि त्याच उठण्याच्या त्या लेपाच्या आकारामध्ये पार्वती मातेने मूळ भगवंताचं आवाहन केलं आणि त्यामध्ये प्राण फुकले. गणाधीश जो सर्व ईश गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ शतवार वाचा, गमो पंत आनंद तो राघवाचा. मूळ गणपतीचं आवाहन केलं, त्यामध्ये प्राण फुकले आणि प्राण फुकल्यानंतर त्यातून एक लहान मूल तयार झालं आणि ते सोंड हलवतच ते मूल, बर का. आता गणपती बाप्पाला ते हत्तीचं मस्तक लावलं, ते कधी लावलं मी तुम्हाला नंतर सांगते. पण लहान आहेत गणपती बाप्पा आणि त्या लहान मुलाच्या आकारामध्ये गणपती बाप्पा त्या लेपामधून तयार झाले, उठून उभे राहिले आणि पार्वती मातेला विचारतायत, माते, हात जोडून विचारतायत, माते आमचं काम काय? काय विचारतायत? आमचं काम काय? जी चांगली मुलं असतात ना, चांगली मुलं, ती पहिल्यांदा आईला काम विचारतात, बरोबर की नाही?
आताची लेकरं आपल्या आई बापाला पहिल्यांदा दाम विचारतात. चांगल्या मुलाचं लक्षण काय? दाम नाही, आई माझं काम काय? काम काय म्हटल्यानंतर पार्वती मातेने सांगितलं, बाळा तुझं एकच काम आहे, मी स्नान करत असताना कुणालाही आतमध्ये येऊ द्यायचं नाही. कुणालाही आतमध्ये येऊ द्यायचं नाही म्हटल्यावर गणपती बाप्पाने म्हटले ठीक आहे, पण जर कोणी आलं आणि त्याने जर मला विचारलं की तू या ठिकाणी उभा राहिलेला आहे, तू मला आत जाऊ देत नाही, मग तू नेमका आहे तरी कोण? आई माझं नाव काय? नाव काय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पार्वती मातेने सांगितलं, बाळा तू माझ्या विनयाचं रक्षण करणार आहेस, म्हणून तुझं नाव मी ठेवते विनायक. काय नाव ठेवलं? विनायक. गणपती बाप्पाचं सगळ्यात पहिलं नाव कोणी विचारलं तर सांगायचं विनायक. आपल्याला माहितच आहे विनायक हे गणपती बाप्पाचं पहिलं नाव पडलं. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे, दारामध्ये उभे असताना भगवान शंकर आले. भगवान शंकरांना त्या ठिकाणी आज जाऊ दिलं नाही. गणपती बाप्पाचं आणि भगवान शंकराचं भयंकर त्या ठिकाणी युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये भगवान शंकरांनी रागाच्या भरामध्ये गणपती बाप्पाचं मस्तक उडवलं. गणपती बाप्पा त्या ठिकाणी रक्ताच्या थाळ्यामध्ये पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी पार्वती माता आली, हंबरडा फोडला. भगवान शंकरांनी सांगितलं पार्वती मातेला काळजी करू नका, तुम्ही काळजी करू नका, मी तुमचं बाळ जिवंत करून देतो. आणि सांगितलं आपल्या गणांना की जो जीव उत्तर दिशेला मस्तक ठेवून झोपलेला असेल, उत्तर दिशेला मस्तक ठेवून झोपलेला असेल, त्याचं मस्तक आणा असा आदेश दिला गणांना. आणि उत्तर दिशेला, आता तेव्हापासूनच अशी प्रथा निघली. आता जुन्या काळातली लोक म्हणतात बघा, उत्तर दिशेला डोकं ठेवून झोपू नये, ती तेव्हापासून प्रथा निघा, म्हणजे दक्षिणेकडे तोंड करून. आणि मग त्या ठिकाणी उत्तर दिशेला जो जीव त्या ठिकाणी त्या एका हत्तीच्या पिलाचं मस्तक त्या ठिकाणी आणण्यात आलं आणि ते मस्तक त्या ठिकाणी गणपती बाप्पांना बसवण्यात आलं, म्हणून नाव पडलं गजानन. गणपती बाप्पाचं दुसरं नाव पडलं गजानन. आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पाला मस्तक बसवल्यानंतर सोंड हलवतच त्या ठिकाणी गणपती बाप्पा उभे राहिले. पार्वती मातेला खूप आनंद झाला. पार्वती मातेच्या आनंदाला पारावर नाही. पण पार्वती माता विचार करतायत की जरा थोडस वेगळं स्वरूप आहे, विचित्र अशा पद्धतीचं दिसणार. मग जोपर्यंत बघा तुम्ही, माणूस जर चांगला नसेल दिसायला तर लोक सुद्धा त्याला किंमत देत नाहीत, बरोबर आहे की नाही? माणूस कसा असला पाहिजे, असा देखणा असला पाहिजे. तेव्हा मग पार्वती माता विचार करतायत, एक विचित्र स्वरूपाचं हे रूप आहे, ह्याच्या मंदिरामध्ये जाणारच कुणी नसेल तर याचं देव पण कसं जिवंत राहणार? आई येते, आईला काळजी वाटते, याचं देव पण जिवंत कसं राहणार जर याच्या मंदिरामध्ये जाणार कोणी नसेल तर? एक वेगळं स्वरूप दिसतंय बघा तुम्ही. आता साधी सोपी गोष्ट आहे, आपण जर एखाद्याच्या लग्नाला जात असताना पैठणी साडी घातली मस्तपैकी ना, अंगावरती बरेच दागदागिने घालून जर आपण एखाद्याच्या लग्नामध्ये गेलो, एवढं सजून नटून थटून गेलो माता भगिनी आपण एखाद्याच्या लग्नामध्ये, आणि जर आपल्याला कोणी नाहीच विचारलं तर, लग्नात जर कोणी एवढं नटून गेल्यानंतर नाही विचारलं तर लग्नातला भारीतला बासमती सुद्धा गोड लागणार, बरोबर आहे की नाही? पार्वती माता म्हणतायत याच्या मंदिरामध्ये जाणार कुणी नसेल तर याचं देव पण कसं जिवंत राहणार? भगवान शंकरांनी पार्वती मातेला सांगितलं, काळजी करू नको पार्वती, मी तुला या क्षणी सांगतो की हा जो तुझा मुलगा आहे ना, या त्रैलोक्यामध्ये जी कोणती पूजा होईल त्या पूजेचा पहिला मान तुझ्या लेकराला असेल. या जगामध्ये कुठली पूजा असू द्या, पूजा पहिल्यांदा गणपती बाप्पाचीच केली जाते, त्याशिवाय पुढची पूजा प्रारंभ केली जाते.
नाही. पुढची पूजा सिद्ध होत नाही. गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर त्या ठिकाणी सुपारी ठेवली जाते. सुपारी ठेवून किंवा गणपती बाप्पाची पूजा करूनच त्या ठिकाणी पुढच्या पूजेला सिद्धता मिळत असते. आणि म्हणून गणपती बाप्पाचं आणखी एक नाव पडलं सिद्ध विनायक. काय नाव पडलं? आता हे क्रम तुमच्या लक्षात आला. सिद्ध विनायक का? कारण त्याची पूजा केल्याशिवाय बाकी पुढच्या पूजेला सिद्धता प्राप्त होत नाही. विठ्ठल 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 गणपती बाप्पाचं महत्व खूप मोठं आहे. महिमा खूप मोठा आहे. जो गणपती बाप्पाची भक्ती करतो, जो गणपती बाप्पाची आराधना करतो, ज्याच्या जीवनामध्ये बाप्पाची भक्ती आहे आणि त्याच्या जीवनामध्ये त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत. बऱ्याच जणांना अनुभव असेल ही अंगारक चतुर्थी, संकष्ट चतुर्थी आपण का करतो? कारण आपल्या जीवनातल्या ज्या काही आपल्या इच्छा असतील, आपल्यावरती येणारे जे संकट असतील, ते निवारण करण्याची ताकद गणपती बाप्पाच्या भक्तीमध्ये, आणि म्हणून त्यांना विघ्न हरता असं म्हटलेलं आहे. जो विघ्नाचं हरण करतो, म्हणजे आपल्याला आरतीमध्येच बघायला मिळतं ना, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, हरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर कुटी सिंदुराची. बघा तुम्ही ही आरती पूर्णपणे वाचा. आरती वाचून नीट म्हणत जावं बरं का. कधी कधी काय होतं, आरती म्हणत असताना आपल्या बऱ्याच चुका होतात. शब्द बदलला की आरतीचा अर्थ पूर्णपणे बदलून जातो बरं का. काही लोक म्हणतात संकष्टी पावावे निर्वाणी. संकष्टी, तिथं संकष्टी शब्द नाही घ्यायचा, तिथं संकटी पावावे निर्वाणी रक्षावे हा शब्द तिथं घ्यायचा. बरेच लोक चुका करतात. संकष्टी पावावे म्हणजे काय? गणपती बाप्पाने फक्त संकष्टीलाच पावायचं का? संकटी पावावे किंवा वटपा हे सजना म्हणतात त्या ठिकाणी. काय सजना हे शब्द आरती म्हणत असताना सुद्धा ती नीट व्यवस्थित वाचून म्हटली पाहिजे. शब्द बदलला की अर्थ पण बदलतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ठीक आहे. गणपती बाप्पा असतील, या भगवंताने जे काही अवतार घेतलेले आहे, अनंत अवतार घेशी भक्ता कारणी, कणवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणी. तो सगळ्याचा मूळ जो आहे वक्रतुंड महाकार्य मी सांगितलं ते गणपती बाप्पा आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची जी उत्पत्ती आहे ती गणपती बाप्पापासूनच झाली असं म्हणतात. म्हणजे इतकं गणपतीचं महात्म्य मोठं आहे. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला, म्हणजे सगळ्याचा तो बाप आहे असं म्हटलं. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यामुळे भक्ती करत असताना गणपती बाप्पाचं नामस्मरण करा. जीवनामध्ये कसले पद्धतीने तुम्ही केलं तरी चालेल. कुठलंही नाव गणपती बाप्पाचं, गणपती बाप्पाला बरेच नाव आहेत. ओम गणेशाय नमः, असं कुठलंही नामस्मरण तुम्ही केलं तरी जीवनामध्ये आपल्या उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आज कलियुगामध्ये मनुष्य जीवनाचा उद्धार जर कशाने होत असेल तर तो हरीच्या नामस्मरणानेच होतो. लक्ष. बाकी कुठलंही साधन तुम्ही करा. त्रेतायुगामध्ये, कृतयुगामध्ये, द्वापार युगामध्ये जी भक्ती केली जात होती ती कलियुगामध्ये करून चालत. कलियुगामध्ये काय केलं पाहिजे? कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. म्हणून आज अंगारक चतुर्थीच्या निमित्ताने कीर्तनाचं नियोजन का केलं? कारण माहित आहे की अंगारक चतुर्थीचा फक्त उपवास करून उपयोग नाही, तर नामसंकीर्तन सुद्धा झालं पाहिजे. कारण जीवनाचा उद्धारच नामसंकीर्तनामुळे. म्हणून ऐकावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. बाकी कुठलं साधन करून आज कलियुगामध्ये उपयोग नाही. मग या ठिकाणी कीर्तनाचं नियोजन आपण केलं. मग कीर्तन म्हणजे काय?
मी बऱ्याचदा सांगत असते की कीर्तन कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही. अलीकडे आपण कीर्तनाला एक मनोरंजन म्हणून बघतो, पण हे चुकीचं आहे बरं का. कीर्तन हे मुळात मनोरंजनाचं साधन नाही, तर कीर्तन म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा तो एक राजमार्ग आहे, एक भक्ती मार्ग आहे. लक्षात. म्हणून कीर्तनाची सुद्धा एक मर्यादा आहे. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. विठ्ठल म्हणून आज कलियुगामध्ये जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल, निमित्त कुठलंही असू द्या, नामस्म कीर्तन झालं पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे. समयाला महत्व द्या. कुठल्या वेळेमध्ये काय केलं पाहिजे? समय जाणा, समय जाणा, समयाला महत्व द्या. काही लोकांना वेळेचं महत्व कळत नाही बरं का अजिबात. म्हणजे कुठल्या वेळेमध्ये काय केलं पाहिजे, बऱ्याच लोकांना वेळेचं महत्व कळत नाही. प्रत्येक वेळेला महत्व आहे. लक्षात. कुठल्या वेळेमध्ये काय केलं पाहिजे. एक दृष्टांत सांगेल मी तुम्हाला. एक श्रीमंत सावकार होता. त्याच्या हाताखाली असे भरपूर नोकर होते. काही घरकामासाठी होते, काही शेतातल्या कामासाठी होते. एके दिवशी तो सावकार बऱ्याच लोकांना घरी चहा पाण्यासाठी घेऊन आला आणि आल्यानंतर नोकराला सांगितलं, बाबा जा 30-40 कप चहा घेऊन ये. नोकर जातो. किचन मध्ये गेल्यानंतर मालकीनेला म्हणतो, मालकीनबाई 30-40 कप चहा करा. मालकीनबाई म्हणतात, घरात साखर नाही, साखर संपली. असं म्हटल्यानंतर नोकर येतो आणि त्या सगळ्या माणसातच त्या सावकाराला म्हणतो, काय म्हणतो, सावकार तुमच्या घरामध्ये साखर नाही, साखर संपली. आता असं म्हटल्यानंतर, इतक्या लोकात असं म्हटल्यानंतर त्याला काय गुदगुल्या झाल्या असतील का? ते सावकाराला थोडस वाईट वाटलं, राग पण आला आणि त्या नोकराला साईडला घेऊन सांगितलं, बाबा या अशा गोष्टी अशा ओरडून सांगायच्या नसतात. या अशा गोष्टी कशा सांगायच्या असतात, हळूच कानामध्ये सांगायच्या. कशा? हळूच कानामध्ये सांगायच्या असतात. मालक असं सांगितल्यानंतर नोकर म्हटले, ठीक आहे मालक, चुकलं माझं, इथून पुढं मी असं करत जाईन, इथून पुढं कधी चुकणार नाही. आणि एके दिवशी त्या सावकाराच्या कडब्याची गंज पेटली आणि लांबूनच खून व्हायला लागला. सावकार काहीतरी मीटिंग मध्ये बसले होते. सावकाराला वाटलं काहीतरी गुपित गोष्ट असेल. सावकार म्हटले, 2 मिनिट थांब. 2 मिनिट म्हणता म्हणता 2 तास गेले आणि 2 तासानंतर सावकार आले आणि त्या नोकराला विचारलं, काय झालं रे? नोकराने हळूच कानामध्ये सांगितलं, तुमची कडब्याची गंज पेटली. सावकार म्हटलं, रे बोंबलायचं ना मगाशी, ते असं कानामध्ये का सांगतो? नोकर म्हटलं, तुम्ही नव्हता का म्हटलं अशा गोष्टी झाल्यानंतर कानामध्ये सांगायचं. ते कानामध्ये कसं सांगायचं ते आमच्या माता भगिनींना चांगलं माहिती आहे बघा. हा, कानामध्ये सांगायचे असतात. तुम्ही नव्हता का म्हटला? सावकार म्हटले, अरे बाबा तुला काय कळतं की नाही, घरातली साखर संपल्यावर ओरडत जा, गंज पेटल्यावर कानामध्ये सांगत जा, तुला काय वेळेचं महत्व काय कळतं की नाही? तो म्हटला, चुकलं मालक, आता इथून पुढं मी असंच करत जाईल. आणि एके दिवशी त्या सावकाराला मुलगा झाला आणि बोंबलतच आला. सावकार म्हटला, अरे बोंबलाय काय झालं? तो म्हटला, तुम्हाला मुलगा झाला. अरे पण बोंबलतो का? तुम्ही नव्हता का म्हटलं अशा गोष्टी झाल्यानंतर बोंबल. सावकार म्हटले, अरे बाबा घरामध्ये मुलगा झाल्यानंतर पेढे वाटावे लागतात. म्हटलं, ठीक आहे मालक, चुकलं माझं, आता इथून पुढे मी असंच करत. आणि एके दिवशी त्या सावकाराची म्हातारीच मेली. ते लागलं पेढ वाटाय काय, विठाला विठाला म्हणून समजाचा भाग सोडा, पण
कुठल्या वेळेमध्ये काय केलं पाहिजे? आज कलियुगामध्ये, कलियुगा माझी करावे कीर्तन, कीर्तन भक्तीच केली पाहिजे. कीर्तन भक्तीद्वारा जीवनाचा उद्धार होणं शक्य आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी कीर्तनाचं नियोजन आहे. नामसंकीर्तनाचं महत्व सांगणाराच अभंग सविकर्ता घेतलेला आहे. मला असं वाटतं की आपण संसार प्रपंच सोडून या ठिकाणी गणपती बाप्पाच्या समोर येऊन बसलो. गणपती बाप्पाच्या या अधिष्ठानाच्या समोर आलो, संसार सोडून आलो. बरोबर? काही 2 तास का होईना पण संसाराचा त्याग केलाच की आपण सगळ्यांनी. आणि या ठिकाणी जर आलो असेल, मला असं वाटतं की आपण आपल्या जीवनाचा उद्धार जर करूनच घ्यायचा असेल तर माणूस 1 तासामध्ये सुद्धा करून घेऊ शकतो. 1 तास पण त्याला जास्त झाले. फक्त या ठिकाणी आल्यानंतर बाप्पांना आपलं एवढं मन देऊन टाका की बस आपलं मन त्या बाप्पाच्या चरणी समर्पित करा. जीवनामध्ये जे काही अडचणी येतील, संकट येतील ना, त्या संकटाला लढण्याची ताकद तुम्हाला गणपती बाप्पा दिल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सांगेल. म्हणून महाराज सांगतात फक्त त्याचं नामस्मरण करा, ते गणपती बाप्पा तुमच्या संकटासाठी धावून येतील. आपुली आपण करा सोडव, संसार बंधन तोडावे. रामकृष्ण नामे हे दोन्हीच हाजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. महाराज म्हणतात फक्त हेच 2 नावं नाही, या 2 नावाचं जे महत्व आहे, या 2 नावाचं जे महत्व आहे थोडंसं वेगळं आहे. पण लक्षात घ्या, कुठलंही जरी देवाचं नाव घेतलं, कुठल्या जरी देवाची भक्ती केली तरी भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलंय या सगळ्या देवाची भक्ती एका तत्वामध्ये जाऊन मिळते. ते तत्व म्हणजे मी आहे. तो भगवान मी आहे हे सगळं एका तत्वातच जाऊन मिळतं. म्हणून असं नाही की हा देव लवकर संकटाला धावून येतो म्हणून त्याची भक्ती करायची, मग तो संकटाला लवकर नाही धावून आला की दुसऱ्या देवाचं नाव घ्यायचं, दुसरा देव नाही लवकर आला की तिसऱ्या देवाचं नाव घ्यायचं. म्हणून देवाची भक्ती सुद्धा कशी पाहिजे? देवावर असणारं प्रेम, विश्वास, निष्ठा कशी पाहिजे? एकनिष्ठ पाहिजे. कशी पाहिजे? जर देवावरती असणारी भक्ती एकनिष्ठ असेल तर तुमचं संकट निवारण करेल तो भगवान परमात्मा. म्हणून महाराजांनी सांगितलं आपुला तो एक देव करुणी घ्यावा. कुठल्या तरी एका देवाची भक्ती जीवनामध्ये असावी. आता अलीकडे काय झालं, ही वाटण्याची सवय लोकांना इकडे पण लागली आता परमार्थामध्ये. म्हणजे इकडे पण असं झालं की ह्या देवाची जयंती आम्हीच साजरी करायची, ह्या संतांची पुण्यतिथी आम्हीच साजरी करायची. का? कारण ते आमच्या जातीचे आहेत. पण परमार्थ जात पात काही मानत नाही. जात वित गोत कुळशीळ भजे का त्वरित भावनायुक्त. इथं आपण सगळे एक आहोत. या ठिकाणी आपण सगळे वारकरी आहोत. बस इथं जातीला गोतीला काही महत्व नाही. म्हणून भक्ती करत असताना भेदभाव नसावा, एकनिष्ठ भक्ती असावी. मी तुम्हाला सांगेल, एका ठिकाणी एक ब्राह्मण, एक शेठजी आणि एक शेतकरी 3 जण बसले होते. कोण 3 जण? एक ब्राह्मण, दुसरा शेठजी आणि तिसरा शेतकरी. 3 जण बसले होते. आणि बसलेले असताना त्या 3घांमध्ये अशी चर्चा चालली की का रे, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, आता पावसाळ्याच्या दिवसात काही काम पण नाही, मग आपण काय करू? आपण गोदावरी नदीची परिक्रमा करू 1 महिनाभर. ठरलं त्यांचं. 3 जण चालले. चालत असताना एका ठिकाणी मुक्कामाला थांबले. थांबल्यानंतर अर्धा किलो तांदळाचा भात त्यांनी शिजायला घातला. 3घांनी खाल्ला, झोपी गेले. शेतकऱ्याला काही झोप लागत नव्हती, कारण पोटात काही भाताव काही भागत नव्हतं शेतकऱ्याचं. शेतकरी तो आता याला एका टायमिंगला 2-2 भाकऱ्या खायची सवय, त्याचं काय त्या भातावरती भागेना. मग दुसऱ्या दिवशी तो दोघांना म्हटला, शेठजीला आणि त्या ब्राह्मणाला म्हटलं की तुम्ही काय करा, तुम्ही 2 जण जावा, मी काय तुमच्या सोबत येत
नाही, कारण भाताव 1 महिना काढायचा म्हटलं मी काय जगणार नाही. मला भाकरी खायची सवय, 2-2 भाकऱ्या एका टायमिंगला. तुम्ही तुमचं जावा. ते 2 जण म्हटलं रे असं काय करू, ते आपलं ठरले ना, उद्यापासून वाटल्यास आपण काय करू, 1 किलो तांदळाचा भात शिजायला घालू आणि ज्याच्या स्वप्नामध्ये देव येईल त्याने तो सगळा भात एकट्याने खाऊन टाकायचा. दुसऱ्या दिवशी गेले चालत चालत, मग कमी थांबल्यानंतर 1 किलो तांदळाचा भात शिजायला घातला. झोपी गेले, पण शेतकऱ्याला काय झोप लागत नव्हती. ह्या अंगावर हू त्या अंगावर हू झोपायचं नाटक केलं. काही वेळानंतर ते ब्राह्मण आणि ते शेठजी उठले. उठल्यानंतर शेतकरी पण उठला. ब्राह्मण म्हटला माझ्या स्वप्नामध्ये मी वैकुंठाला गेलो होतो. कुठं? वैकुंठाला. आणि तिथं जन्म मृत्यूची नोंद मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होतो. आता नंबर आला शेठजीवर. शेठजी म्हटले मी माझ्या स्वप्नामध्ये बालाजीला गेलतो. कुठं? बालाजी. आणि तिथं सोन्याचा चांदीचा व्यापार मी स्वतः करत होतो. आता नंबर आला शेतकऱ्यावर. शेतकरी म्हटला हे बघा, मला काही स्वप्न वगैरे पडलं नाही, जे झालं ते सगळं खरंच झालं. माझ्याकडे डायरेक्टच आपल्या गावातल्या मंदिरातला मारुती गदा घेऊनच आला आणि तो म्हटला हे सगळं तू खा. त्यामुळे हा सगळा भात मी एकट्यानेच खाऊन टाकला. मग ते 2 जण म्हटले मग आम्हाला का नाही बोलवलं? शेतकरी म्हटला आता 1 जण गेला होता वैकुंठाला, 1 जण गेला होता बालाजीला, तिथनं तुम्ही कधी येणार म्हणून सगळा मीच खाल्ला. बरोबर. म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुकणू हे विठाला. कुठलंही नामस्मरण असू द्या, या अभंगामध्ये रामकृष्ण नामी या मंत्राचा जप करा असं सांगितलं. वारकरी संप्रदायामध्ये हा मंत्र आहे. बाबाच्या आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. मला असं सांगायचंय की ज्यांनी आपल्याला ह्या मंत्राचं महत्व सांगितलं त्या ज्ञानोबरांच्या नावामध्ये देखील किती मोठी ताकद आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेव होतो अखंड वंदनी देतो. किंवा 4 अक्षरी ज्ञानदेव जो जप करीन धीर भाव, या ब्रह्मापदी ठाव ऐसे शिवादिदेव बोले. त्या ज्ञानोबरांच्या नावामध्ये किती ताकद आहे. ते ज्ञानोबराय कोण आहेत? जे संत आहेत, वैष्णव आहेत, बळीवंत आहेत, श्रीमंत आहेत आणि योग्याची माऊली आहेत. असे सर्वज्ञतेने नटलेले सर्वज्ञ संपन्न ज्ञानोबराय ते आपल्याला सांगतायत काय केलं पाहिजे. रामकृष्ण नाम हे दोन्ही साजिरी. मुळात ज्ञानोबरांचं महत्व खूप मोठं आहे. ज्ञान म्हटलं की फक्त ज्ञानोबराय. ज्ञानातले ज्ञानी आहे. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय. ज्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, ज्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्हा समोर उघडा केला, लिहिला आणि जगामध्ये लपलेल्या ज्ञानाचा प्रसार ज्यांनी केला ते ज्ञानोबराय. लोपली ना जगी इथने नाते कोणी, अवतार पांडुरंग अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. आरती दान राजा, आरती दान राजा, महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत, सेवती साधू संत, मनोवेदिला माझा, आरती दान राजा. ज्ञान म्हटलं की फक्त ज्ञानोबराय. संत हे सर्वज्ञ असतात. संत हे त्रिकालज्ञ असतात. जगामध्ये 4 प्रकारचे वर्ग पडतात. एक अज्ञ, दुसरा अल्पज्ञ, तिसरा तज्ञ आणि चौथा सर्वज्ञ. पहिला आहे अज्ञ. अज्ञ म्हणजे ज्याला कशातलंच काहीच कळत नाही त्याला म्हणायचं अज्ञ. दुसरा आहे अल्पज्ञ. अल्पज्ञ म्हणजे थोडं थोडं सगळ्या विषयातलं कळतं त्याला म्हणायचं
अल्पज्ञ. तिसरा आहे तज्ञ. तज्ञ म्हणजे एकाच विषयातलं पूर्ण ज्ञान असणं त्याला म्हणायचं तज्ञ. बघा जो हृदयाचा डॉक्टर आहे त्याला डोळ्याचं काही कळत नाही. ज्याला डोळ्याचं कळतं त्याला कान घासाचं काही तपासता येत नाही. म्हणजे एकाच विषयातलं पूर्ण नॉलेज असणं त्याला म्हणायचं तज्ञ. काही दिवसांनी तर बघा, काही दिवसांनी जर तुम्ही दवाखान्यामध्ये डोळा तपासायला गेला, डोळा तपासायला, डॉक्टर तुम्हाला म्हणणार आहे की तुम्ही चुकून आला आमच्याकडं. म्हणजे चुकून आला म्हणजे अहो बाहेर बोर्ड आहे ना तिथं डोळ्याचा दवाखाना. अहो ते बरोबर आहे, पण ते खाली कंसातलं वाचलं का? डाव्या डोळ्याचा. मग उजव्या इकडे मागच्या चौकात विठाल. म्हणजे एकाच विषयातलं पूर्ण ज्ञान असणं त्याला तज्ञ म्हणायचं. आणि सगळ्या विषयातलं सगळं ज्याला कळतं ते सर्वज्ञ. आणि सर्वज्ञ फक्त संत. संत सर्वज्ञ का? कारण संतांना तुम्ही भूतकाळाचं विचारा, संतांना तुम्ही वर्तमान काळाचं विचारा, नाहीतर संतांना तुम्ही भविष्य काळाचं विचारा. संतांना माहिती, संतांना विचारा भविष्यामध्ये काय होणार. संत तुम्हाला सांगतील पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल, बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल, 5 वर्षाची बाळा दादा व्रतार मागेल, 10 वर्षाची कन्या दादा गर्भीण राहील, पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल. भविष्य सांगितलं संतांनी काय होणार आहे पुढं. पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल. एका दादा कलियुगाची धुरी, पुत्र होईल दादा पित्याचा वैरी, आणि भ्रतार सांडून घरोघर फिरतील नारी. पृथ्वीवरचा वारा थोर झंझाट सुटेल, आणि मोठे पर्वत तेही उडून जातील. हे भविष्य सांगितलं. संतांना तुम्ही विचारा वर्तमान काळाचं सध्याचं काय चालू आहे, संत तुम्हाला सांगतील. जन तरी देखे कुंतले प्रपंची, स्मरण त्यासी नाही, स्मरण त्यासी नाही. देवधर्म सकळ पडिले सांधी, विषयी गोंधळ गाजतसे. संतांना तुम्ही विचारा भूतकाळामध्ये या जगाच्या आधी काय होतं, जगाच्या आधी काय होतं. किती मोठा शास्त्रज्ञ असू दे बाबा, किती मोठा, आणि त्याला तुम्ही विचारा जगाच्या आधी काय, तो फक्त एकच सांगेल वृक्षबीज नाही किंवा अंडा मुर्गी नाही. वृक्षबीज नाही किंवा अंडा मुर्गी नाही. म्हणजे कोंबडी आधी का अंडा आधी, कोंबडी आधी का अंडा आधी, कुठलं पण एक सांगा मावशी. वेणू मावशी काय कोंबडी. बरं कोंबडी आधी म्हणता तुम्ही, मग ते आली कुठून, त्याच्या पहिल्या अंड्यातून. मग ते कुठून आलं, ते पहिल्या कोंबडीतून. ती कुठून आली, त्याच्या पहिल्या अंड्यातून. ते कुठून आलं, तांबड्या कोंबडीतून. ती कुठून आली, त्याच्या पहिल्या अंड्यातून. ते कुठून आलं, काळ्या कोंबडीतून. हे काय रात्रभर संपायचं. कितीही मोठा शास्त्रज्ञ असला आणि त्याला तुम्ही विचारलं या जगाच्या आधी काय, तर तुम्हाला एकच सांगेल वृक्षबीज नाही किंवा अंडा मुर्गी नाही. पण आमच्या संतांना विचारा या जगाच्या आधी काय, संत तुम्हाला सांगते. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते पायी, काळोबा तेरे तेरे. अवघे शून्यच होते पायी, काळोबा तेरे तेरे. एक ढाल निर्मन झाली, एवढी घाती केली
कुम्हारपुरी तिथे घरकुली काजूबा तेरे तेरे. पहिलं काहीच नव्हतं महाराज म्हणतात. पहिलं काय चंद्रही नव्हता, तारेही नव्हते, सूर्यही नव्हता. मग होतं काय? अवघे शून्यच होते पाही कानोबा. शून्यच म्हणजे काहीच नव्हतं असं नाही, काहीतरी होतं. पण ज्याला काहीच म्हणता येत नव्हतं त्याचं नाव शून्य म्हणजे ब्रह्म होतं. आणि तिथून पासून या जगाची उत्पत्ती झाली आणि त्याचं मूळ म्हणजे गणपती बाप्पा आहेत असं सांगितलंय. विठ्ठल मूळ देवता म्हणजे गणपती बाप्पा आहेत. आणि अशा पद्धतीने जगाची उत्पत्ती, ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती, यांच्या मायेचा त्या ठिकाणी मायेला सोबत घेऊन जगाची उत्पत्ती, सृष्टीची उत्पत्ती त्या ठिकाणी केलेली आहे. आता हे पुढचं चिंतन फार मोठं आहे. मला सांगायचंय काय, संत हे सर्वज्ञ असतात. ज्ञानोबाराय हे सर्वज्ञ आहेत. ज्ञानियांचा शिरोमाणी वंद्य जो का पूजस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा ज्ञानियांचा शिरोमाणी, जे ज्ञानियांचे शिरोमणी आहे, जे ज्ञानियांचे राजा आहे, जे श्रीमंत आहेत कारण जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, जे कवी आहेत कारण सुश्लोक वामनांचा भंगमानी प्रसिद्ध मुख्याची, ज्यांनी गीता अलंकार नामज्ञानेश्वरी म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, एकतरी ओवी अनुभवावी, म्हणून ते उत्कृष्ट कवी आहेत, ते भक्त आहेत, ते संत आहेत. कारण संतांचा महिमा वर्णावा किती लक्षते मूर्ती ज्ञान देवते. सर्व संत सांगतायत ज्ञानोबारायांचा महिमा वर्णन करणं वर्णनी, तिथं माझ्यासारख्या पामरानं काय वर्णन करावा. आणि म्हणून अशा पद्धतीने ज्यांच्याकडे कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, ज्यांनी चालवेली जड भिंती, ज्यांनी रेड्या मुखे वेद बोलविला, गर्भध्वजाचा हरविला, ज्यांनी जेही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रीचा जो केला पुरुषोबा, असे असणारे सर्वज्ञ संपन्न सर्वज्ञ त्याने नटलेले ज्ञानोबाराय आपल्याला काय सांगतायत अभंगाच्या प्रथम चरणात. राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे, हे दोन्ही साजी. राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे, हे दोन्ही साजी. दोन्ही साजी. राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे, हे दोन्ही साजी. राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे, हे दोन्ही साजी. राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे, हे दोन्ही साजी. उदय मंदिरी स्वरा करे, उदय मंदिरी स्वरा करे, आपुलिया पण, आपुलिया पण, आपुलिया पण, परा सोडवला. आपुलिया पण, आपुलिया पण, आपुलिया पण, परा सोडवला.
आपुलिया 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 करा सोडवण आपुलिया 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 रामकृष्ण नामी दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे महाराज म्हणतात राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी आहेत, गोजिरी आहेत, ती तुम्ही तुमच्या हृदयामध्ये स्मरण करा. बऱ्याच ठिकाणी या दोन नावाचा उल्लेख आलेला आहे. कबीरदासजी महाराज सुद्धा सांगतात मनवा हे करो हरिनाम बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा 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 हे करो हरिनाम मनवा हे करो हरिनाम की केत कबीरा सुनो भय साधु. कबीरदासजी महाराज सांगतात केत कबीरा सुनो भय साधु भक्ति करो हरिहार की भक्ति करो हरिहार की बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. राम आणि कृष्ण ही दोन नावं हृदयामध्ये स्मरण करा. सगळ्या संतांनी या दोन नावाचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी केला. मुळात सर्वाघटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्रस्मी. राम हा कुटस्थ चैतन्य, कृष्ण हा ब्रह्मचैतन्य. दोघांचं ऐक्य होण्यासाठी, देव आणि भक्त यांची भेट होण्यासाठी, जीव आणि शिव यांचं मिलन होण्यासाठी संसार बंधन तोडावं लागतं. संसार बंधनातून मन बाजूला झाल्याशिवाय देवाची भक्ताची भेट होत नाही. इथं तुम्ही कीर्तनामध्ये येऊन बसला, तुमचं मन जर का घरीच असेल तर इथं असणारा जो परमानंद आहे, जो ब्रह्म आहे, त्या ब्रह्माशी आपलं ऐक्य होणं शक्य नाही. म्हणून हे मन खूप महत्वाचं आहे. मन इंद्रियाचा राजा. कीर्तनामध्ये येऊन किती बसलो, किती वेळ बसलो, मन या ठिकाणी येणं, या ठिकाणी लागणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून हे बंधन, हे जे मनाचं बंधन आहे, संसार तोडायचंय म्हणजे मन संसारातून बाजूला काढायचंय. संसार तोडायचाय म्हणजे संसार सोडायचाय असं नाही. संसार मनाने तोडायचा आहे, संसारामध्ये शरीराने राहायचंय. आणि अशा पद्धतीने आपुलीच आपण सोडवण करून घ्यायची. म्हणून आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडा वेगी. संसारामध्ये कशा पद्धतीने संसारातलं मन आपलं बाजूला निघणं अवघड आहे. जसं एखादा वाळलेल्या ज्वारीतल्या भाकरीचा केस साईडला काढणं किती अवघड आहे. वाळलेली ज्वारीची भाकरी असेल, त्यामध्ये जर केस अडकलेला असेल तर तो काढणं किती अवघड आहे. पण त्याला जर का काढायचं असेल तर काय केलं पाहिजे, त्याच्यावरती थोडस पाण्याचा ओलावा दिला पाहिजे. जर आपण त्याच्यावरती पाण्याचा ओलावा दिला तर ती भाकरी काय होईल, मऊ होईल, ती नरम होईल. आणि एकदा का ती भाकरी नरम झाली की त्याच्यातला केस साईडला काढायला जास्त कष्ट लागणार. तसं हे मन संसारातून बाजूला काढायचं. पण कसं काढायचं, ह्या मनाला जरी संसारातून साईडला काढणं अवघड असेल तरी ह्या मनाला जर आपण भक्तीचा ओलावा दिला, या मनाला जर आपण सत्संगाचा ओलावा दिला, या मनाला जर का आपण कीर्तनाचा ओलावा दिला तर हे मन देखील संसारातून साईडला निघायला जास्त कष्ट लागणार नाही. म्हणून संसारामध्ये कसं राहायचं उदाहरण देऊन सांगितलं. मी उदाहरण देईल तुम्हाला, संसारामध्ये कसं राहिलं पाहिजे. मी सांगेल तुम्हाला
संसारामध्ये दह्यातल्या केसासारखं राहिलं पाहिजे. कसं? दह्यातल्या केसासारखं. दह्यातला केस साईडला काढणं अवघड आहे का हो? बरं, दह्यातला केस साईडला निघाल्यानंतर त्या केसाला काही लागलेलं राहतं का? दही, तो केस असा शुद्ध धुतल्यासारखा निघतो. अगदी संसारामध्ये तसं राहिलं पाहिजे बरं का. दह्यातल्या केसासारखं संसारामध्ये राहिलं पाहिजे. पण आपलं उलट होतं. आपण संसारामध्ये कसं राहतो माहिती? गुळाच्या डेपीला चिकटलेला मुंगळा. बरोबर आहे ना? मावशिल्ले हसायला नाही, खरी परिस्थिती सगळ्याचीच परिस्थिती आहे. संसार काही सुटत नाही, संसार काही सुटत नाही लवकर. आणि संसार सुटत नाही तोपर्यंत जीवनातलं दुःख सुद्धा तुम्हाला सोडणार नाही. लक्षात ठेवा. पण संसारामध्ये कसं राहायचं महाराजांनी सांगितलं. संसारी असावे असुनी न जावे, 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 भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, हात जन्मी ओळखी राम राम, हात जन्मी ओळखी राम राम, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, हात जन्मी ओळखी राम राम, हात जन्मी ओळखी संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. आणि म्हणून हे बंधन आहे, हे बंधन तोडता आलं पाहिजे. आपुलीच आपण सोडवण करता आली पाहिजे. आपुलीच आपण सोडवण करा. कारण आपणच आपले बंधू आहोत आणि आपणच आपले शत्रू पण आहोत. फार विचार करण्यासारखा खोल विषय आहे. आपणच आपले भाऊ पण आहोत आणि आपणच आपले शत्रू. शत्रूचे दोन प्रकार आहेत. एक बाह्य शत्रू आणि दुसरा अंतशत्रू. बाह्य शत्रू आपल्या जीवनाला तितकासा घातक ठरू शकत नाही की जितका की अंतशत्रू घातक ठरतो. कारण बाहेरच्या शत्रूला आपल्या जीवनाचा घात करायचं म्हटलं तर कितीतरी बंधन आहेत. पोलिसांची भीती असेल, समाजाची भीती आहे, कायद्याची भीती आहे. पण ज्या वेळेस माणूस स्वतःचा घात स्वतःच करायचं ठरवतो त्यावेळेस यातील कुठलाही कायदा किंवा कुठलंही बंधन त्याला अडचण करू शकत. जो माणूस व्यसनी आहे ना, व्यसनी, तो स्वतःचाच काय आहे, शत्रू आहे. बरं, व्यसन करणाऱ्याला स्वतंत्र आहे. व्यसन करणाऱ्याला स्वतंत्र आहे. त्याला काय कुठलं बंधन नाही. त्याला कायदा अडवू शकत नाही, त्याला समाज अडवू शकत नाही. ज्याला व्यसन करायचं तो करू शकतो. पण त्याला माहिती नाही की मी स्वतःचाच शत्रू आहे. लक्षात ठेवा. आपला घात आपणच करतो म्हणजे आपणच आपले शत्रू आहोत. म्हणून महाराज म्हणतात आपुली आपण करा सोडवण. संसार पण हे व्यसनच. काही लोक म्हणतात आमच्या नशिबात, आमच्या प्रारब्धात असेल तसं घडेल. बरोबर की नाही? प्रारब्धावर नशिबावर विश्वास ठेवणारी लोक आहेत. ठीक आहे, प्रारब्ध असतं, प्रत्येकाला असतं. पण काय माहित, कदाचित जे नशिबात लिहिलं असेल ते प्रयत्न केल्यानंतरच मिळेल. हे पुरुषार्थ करावा तर लागतोच ना. प्रयत्न केल्याशिवाय, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलेलं आहे.
प्रयत्न आणती परमेश्वर. त्यामुळे नशिबावर ढकलू नका. भगवंताने आपल्याला एवढं धडधाकट शरीर दिलेलं आहे, चांगलं काहीतरी करून दाखवण्यासाठी, नशीब घडवण्यासाठी दिले. मी तुम्हाला सांगेल, आपुलीच आपण सोडवण कशी करायची. एके ठिकाणी 4-5 जण बसलेले असतात आणि त्यामधला एक जण असा विचार करतो की मी किती हुशार आहे, मी किती चतुर आहे, हे आपल्या मित्रांना दाखवावं. म्हणून तो बसल्या बसल्या मुठीमध्ये एक जिवंत माशी पकडतो. कशी? जिवंत. आणि मित्रांना विचारतो, माझ्या मुठीत जी माशी आहे ती जिवंत आहे का मेलेली, हे जो कोणी सांगेल त्याला मी 2000 रुपयाचं बक्षीस देईन. तर त्याचे मित्र म्हटले, आम्हाला काय सांगता येईल बाबा तुझ्या मुठीत कशी माशी, आम्ही काय बघत बसलो का जिवंत आहे का मेलेली का. याने अगोदरच ठरवून ठेवलं होतं, यांनी जर सांगितलं माशी मेलेली तर ते त्यांच्या समोर अशी जिवंत सोडून द्यायची, आणि यांनी जर सांगितलं माशी जिवंत आहे तर ती मुठीतल्या मुठीतच भरून टाकायची. त्यांनी ठरवून ठेवलं होतं. पण एक जण त्याच्यापेक्षा पण हुशार होता. तो म्हटला, हे बघ, तो म्हटला तुझ्या मुठीत जी माशी आहे ती जिवंत आहे, ती जिवंत आहे, पण तिला मारायची का जिवंत ठेवायची हे तुझ्या हातामध्ये. तसं आपल्या जीवनाचा घात करायचा की आपल्या जीवनाचा उद्धार करायचा कुणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे. म्हणून आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. बंधन तोडण्यासाठी एकदा भगवंताचं नामस्मरण, रामबाण उपाय एकदा प्रत्येकाने हाताने टाळी, मुखाने नाम विठोबा रखुमा, रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरे स्मराकारे, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. आपुलीच आपण सोडवण करा आणि संसार बंधनातून मुक्त हो. तर सांगण्यासारखं भरपूर काय आहे. चंद्रोदय कधी? 9:22 ला ना, 9:22 का 9:16? 9:16. ठीक आहे, काही अडचण नाही. 9:16 पर्यंत सगळं होतंय आपलं. आरती झाली असेल ना मग? अशी नाही झाली ना? ठीक. वा वा. या ठिकाणी 7 ते 9चा टायमिंग असतो. आता हे चतुर्थी म्हटल्यावर थोडस आता आपल्याकडे 10 मिनिट, 10-5 मिनिट. शेवटचं चरण थोडं राहिलेलं आहे, पण बघायचंय. थोडं महाराज म्हणतात, आपुलीच आपण सोडवण करा, संसार बंधनातून मुक्त व्हा. बंधन अनेक प्रकारचे आहेत. स्वकृत बंधन आहे, अन्यकृत बंधन आहे. स्वकृत बंधन म्हणजे स्वतःहून बंधनामध्ये अडकणं. म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या भाषेमध्ये, स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं. हे काय झालं? स्वकृत बंधन. म्हणजे
म्हणजे स्वतःहून बंधनामध्ये अडकणं. आणि अन्यकृत बंधन म्हणजे दुसऱ्याने त्याला बंधनामध्ये अडकवणं. हे अन्यकृत बंधन म्हणजे आपण जे पाळीव प्राणी घरामध्ये पाळतो, गाई, म्हैस, गाई, घोडा, अन्यकृत बंधनात येतात. आपण स्वकृत बंधनामध्ये येतोय. आपण स्वतःहून काय केलंय? बंधनामध्ये अडकलेलो आहे. म्हणजे जसं एखाद्या पोपटाला पकडायचं असेल गुरुजी, तर ते काय करतात? नलिका यंत्राचा वापर करतात. बरोबर ना? तर तुम्ही गुरुजी नलिका यंत्राचा वापर करतात आणि ते यंत्रामध्ये एक लहान दोरी असते बघा, दोरी. आणि त्या दोरीला ते डाळिंब किंवा पेरू बांधलेला असतो. मग ते पोपट त्या फळाच्या आशेने त्या यंत्रावरती येऊन बसतो. मग ते पोपट बसला की ते यंत्र असं उलट फिरतं. पोपट पण उलटा फिरतो. मग त्या पोपटाला जमिनीऐवजी काय दिसू लागतं? आकाश. आणि पोपटाला आकाश दिसायला लागल्यानंतर पोपट विचार करतो की आता जर आपण इथून उडलो तर नक्कीच मेल्याशिवाय राहणार. मग त्याच ठिकाणी तो पकडला जातो. अरे स्वतःहून बसलेला आहे, स्वतःहून उडायचंय. आपुली आपण त्रास सोडावे, संसार बंधन तोडावे. जसे एखाद्याला रस्त्याने जात असताना एखादा मोहरांनी, सोन्याच्या मोहरांनी, द्रव्यांनी भरलेला हंडा दिसला आणि त्याला दुर्बुद्धी सुचली की बाबा हा हंडा आपल्याला डोळे झाकून पकडता येतोय का नाही ते बघू बरं. डोळे झाकून तो हंडा पकडायला जातो, पण काही अंतरावरती हंडा मागेच राहतो. स्वतःहून डोळे झाकलेले आहेत, स्वतःहून उघडायचे. आपुली आपण. बरीचशी उदाहरणं मला देता येतील. खऱ्या अर्थाने आपले डोळे बंदच आहेत, म्हणजे व्यावहारिक बाबतीत नाही, परमार्थिक बाबतीमध्ये. परमार्थिक बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने आपण झोपलेलोच आहे. म्हणून संतांना आम्हाला जाग करावं लागलं. मोठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. मोठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, भावी चरणी ठेवा माथा, भावी चरणी ठेवा माथा, भावी चरणी ठेवा माथा. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या. म्हणून संतांनी आम्हाला जाग केलं की बाबांनो, हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य अल्प आयुष्य मानव देह. कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य फार कमी. अल्प आयुष्य मानव छत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहिना, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य फार कमी. का कमी बरं? आपल्याला भरपूर आयुष्य होतं. मग ही आपल्या मानव जातीला भरपूर आयुष्य होतं. सत्ययुगामध्ये माणसाचं वय होतं 1,00,000 वर्ष. किती? पण काय झालं बाबा माहितीये का?
प्रत्येक युगामध्ये एक एक शून्य कमी होत गेला. त्रेतायुगामध्ये एक शून्य कमी झाला. किती झालं? 10,000 वर्ष. पुन्हा एक शून्य कमी झाला. द्वापार युगामध्ये किती झालं? 1,000 वर्ष. पुन्हा एक शून्य कमी झाला. आणि कलियुगामध्ये किती झालं? आता आपण सगळे मिळून गणपती बाप्पाला एकच प्रार्थना करू हात जोडून, की आता काही शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू. कारण 10 वर्षामध्ये काय होतंय हो? 10 वर्षामध्ये काहीच होत नाही. 10 वर्षामध्ये फक्त 10 वर्षामध्ये काहीच होत नाही हो. आणि आता ते पण कमी होत गेलंय आता, कारण व्यसनाचं प्रमाण वाढलंय. माणसं व्यसन करायला लागली ना, त्यामुळे आता तो शून्य पण काय झालाय, हे कमी झाला नाही, हे आपण हाताने कमी करून घेतलं. अल्प आयुष्य मानव देह शतगडिले ते अर्धरात्र काय. सांगण्यासारखं भरपूर आहे. महाराज सांगतात की ह्या दुःखातून निवृत्त होण्याकरता नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही, दुसरं साधन नाही. माशी पंख पाखडे तव हे सरे. माशी पंख पकडायला जितका वेळ लागतो तितका वेळ पण जीव जायला लागत नाही. तोपर्यंत, त्यामुळे आहात तोपर्यंत प्रत्येक क्षण आनंदी घालवा. आणि जीवन खूप सुंदर आहे. त्या जीवनाला सुंदर बनवायचं. काही लोक सतत ते दुःखी राहतात, नाराज राहतात. काही लोकांच्या चेहऱ्यावर सतत ते 12 वाजलेले दिसतातच. काही लोकांकडे बघितल्यानंतर असं वाटतं की सगळ्या जगाचं टेन्शन यालाच आहे का, काही काय माहिती. त्यामुळे माणसाचा भरोसा नाही, क्या भरोसा आहे इस जिंदगी का. सगळ्याशी प्रेमाने बोलून चालून राहणं, सगळ्याशी प्रेमाने बोलणं, हे शेवटी आपल्या सोबत येणार आहे. आपण कितीतरी जवळची माणसं गमावली, बरोबर. आपल्या देखत चालता बोलता, अरे काय तर माझ्याशी बोलला, आम्ही दोघं एकत्र होतो, आम्ही एकाच ताटामध्ये जेवलो, अरे आज असं झालं की तो माणूस अचानक गेला. म्हणजे माणसाचा एका क्षणाचाही भरोसा देता येत नाही. प्रत्येक क्षण आनंदाने जगा. काही लोक अशी चालताना सुद्धा ताठरतेने चालतात, हाती वर करूनच चालतात. 5 एकर जमीन आहे माझ्याकडे. रावणाकडे किती होतं? सगळे खालीच ठेवून गेला ना. त्याच्यातला 1% 1/2% पण आपल्यात नाही, बरोबर. त्याचं एकीकडून आपलं त्याच्या पुढे काहीच नाही. त्यामुळे जीवनामध्ये एकमेकाशी बोलून चालून राहणं. अहंकार, जीवनामध्ये अहंकार हा नसावा. काही लोक बोलत नाहीत बघा एकमेकाशी. मी का बोलू त्याला, माझी काय गरज. म्हणजे फुगिरीमध्ये जगणं थोडस बंद केलं पाहिजे. कारण शेवटी अंतकाळ जवळ येतो ना, त्यावेळेस जीवनामध्ये पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माशी पंख पाखडे तव हे सरे. ज्ञानोबा म्हणतात त्या दुःखातून निवृत्त होण्याकरता मी पण काय करतोय, अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. रामकृष्ण माळा. रामकृष्ण माळा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. ध्यानी रामकृष्ण माळा. ध्यानी रामकृष्ण माळा. हृदय जिवाळा श्रीमूर्तिराया. हृदय जिवाळा श्रीमूर्तिराया. आपुल्या पण करा सोड वन. आपुल्या पण करा सोड वन. हृदय जिवाळा श्रीमूर्तिराया.
अपुर्या पण करा सोडवण अपुर्या पण करा सोडवण संसार बंधन सोडावेगी संसार बंधन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली